एकंदरीत निवडणूक एकंदरीत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती एक 3-4 वर्षे लेट झाल्या आणि लेट झाल्याच्या नंतर केव्हा होणार तर कालचा निर्णय जे कोर्टाने सुचवलं की बाबा 10-20 दिवसात त्या करून घ्या, तर त्याच्यामुळं कार्यकर्त्यांचा जोम वाढलेला आहे. आणि एकंदरीत उरुळी कांचनगाव असं आहे की विकास कामाला जास्त महत्त्व देतं. आणि आमच्या उरुळीमध्ये सर्व पक्षाची लोक या ठिकाणी काम करतात, पण विकास कामाला उरुळी कांचननी कायमच प्राधान्य या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळं अजितदादा पवार साहेबांची माणसं असू द्यात, मोठ्या साहेबांची असू द्यात किंवा अजून कोणाची, परंतु उरुळी कांचन हे विकासाच्या मागं कायम राहिलेलं गाव आहे. आणि शरद पवार साहेबापासून सगळ्यांना हे गाव मानित आलेले आहे. 30-30 वर्षाची परंपरा आहे. त्याच्यामुळं राष्ट्रवादीचंच या ठिकाणी सीट जिल्हा परिषदचं पंचायत समितीचं निवडून येईल असं मला वाटतं. अच्छा, बरं तुम्ही म्हणताय की प्राधान्य तुमचं विकास कामाला आहे. मग कोणत्या पक्षाचं जास्त विकास कामाकडे लक्ष आहे? सध्या तरी आता माऊली आबा कटके यांच्यामार्फत प्रत्येक वार्डामध्ये आता जवळजवळ 10-20 लाखाची कामं आता तूर्त टाकलेली आहेत. आणि आमच्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्यांनी जिल्हा नियोजनकडून वालेकं नाना असतील किंवा आम्ही ओबी संघटनेचं काम करत असताना प्रत्येक गावात 10-20 लाखाची कामं या ठिकाणी केलेली आहेत. त्यामुळं राष्ट्रवादी पक्षाला या ठिकाणी जवळजवळ 90% लोक या ठिकाणी मानणारी आहेत. त्याच्यामुळं 110% मला तर गॅरंटी आहे राष्ट्रवादी अजितदादांचं जे सीट असेल किंवा मोठ्या साहेबांचं जे सीट असेल ते 110% निवडून येईल. बरं, एकीकडं भाजप म्हणते की आम्ही सगळीकडेच आहोत आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून मिरवतात ते नेहमी. मग भाजपचं काय या ठिकाणी? भाजपचा विषय कसा आहे की तुर्तास आता एक 4-5 वर्षात थोडं भाजप लोकांना वाटायला लागले, परंतु ही 30 वर्षाचे जे पवार फॅमिलीबरोबर आमची जी नाळ जोडलेली ती गाय तुटू शकत नाही साहेब. त्याच्यामुळं साहेबांना आणि अजितदादांना उरुळी कांचन सोडू शकत नाही असं मला वाटतं. तुमची नाळ ही कामासाठी जुळलेली आहे का? कामासाठीच उरुळी कांचन सारख्या ठिकाणी दत्तोबा कांचननी आता सांगितलं की जवळजवळ 10 ते 20 हजार लोक विद्यार्थी या ठिकाणी शाळेमध्ये शिकतायत. तिकडून निधी येतो, कॉलेज आहेत, रस्ते आहेत, रेल्वे आहेत. आणि उरुळी कांचन हे 16 गावाला अटॅच असल्यामुळं, थोडक्यात मोठी बाजारपेठ असल्यामुळं ह्या गावाच्या भवितव्यावर सगळ्या विषय असतात. त्याच्यामुळे उरुळी कांचनचं जे सीट असेल त्याच्याबरोबर पंचायत समिती असेल, स्वरताबाडीचं सीट असेल तर ते सीट निवडून यायला मदत होते. त्याच्यामुळं अख्खा पुणे जिल्हा पालकमंत्री अजितदादा असल्यामुळं आणि राष्ट्रवादीचं सगळ्या नाही का आमदार खासदार सगळे असल्यामुळं तर आम्हाला कामं करायला जरा सोपं जातं कार्यकर्त्यांना.